नमस्कार. जय एकविरा. आज दुपारी 3 वाजता माननीय तालुक्याचे तहसीलदार साहेब, माननीय विक्रमजी देशमुख साहेब त्यांच्या अध्यक्षतेखाली आज सर्व सरकारी जे आपले टोटल लोणावळा ग्रामीण असेल, हे वन खातं असेल, परत आरोग्य, पाणी पुरवठ्याची सर्व मीटिंग झाली आणि प्रशासकाला सगळं तहसीलदार साहेबांनी ज्या तिथं उपस्थित त्यांना सगळ्यांना म्हणजे लेणे खात्याचे साहेब लोक उपस्थित होते, आपल्या लोणावळा ग्रामीणचे तायडे साहेब उपस्थित होते, लोणावळा शहरचे रामघरे साहेब उपस्थित होते, परत ताकवणे साहेब, फॉरेस्टचे अधिकारी ताकवणे साहेब उपस्थित होते, आरोग्याचे अधिकारी उपस्थित होते, पाणी पुरवठ्याचे अधिकारी उपस्थित होते. त्यांना सर्वांना तहसीलदार साहेबांनी जे आपल्या गडावर आपण जे काम एकविराच्या येतात जे काम आपण केले, आता एकविरा ट्रस्टच्या मार्फत आपण रस्त्याचे रुंदीकरण केले, डांबरीकरण करून परत फॉरेस्टमध्ये आपण पार्किंगची व्यवस्था केलेली, VIP पार्किंगची व्यवस्था केलेली, टॉयलेटची व्यवस्था केलेली, पाणी 24 तास बालकांसाठी पाणी कसे ठेवता येईल त्याची व्यवस्था केलेली आहे. आणि आता येणाऱ्या 24, 25 आणि 26 तारखेला 24 तारखेला संध्याकाळी 8 वाजता देवघर माहेर गरीनाथाची पालखी होणार. 25 तारखेला खासदार बालेमामा म्हात्रे आणि माझ्या हस्ते सकाळी 5:30 वाजता 25 तारखेला अभिषेक होणार. त्याच्यानंतर संध्याकाळी आई एकविराची पालखी 5 ते 6च्या दरम्यान गडावर होणार. त्याच्यानंतर 26 तारखेला पहाटे 3 वाजता तेलवणाचा कार्यक्रम मंदिरामध्ये साजरा होणार. नंतर मानपण होणार. आणि ह्या पद्धतीने ह्या येणाऱ्या चैत्र पौर्णिमेच्या जे आपला 24 ते 26 जे काही आपले कार्यक्रम ह्या प्रमाणे राहणार आहे. आणि आपलं लोणावळा ग्रामीण बंदोबस्तासाठी तायडे साहेब कसं काय करणार ते सांगतीलच. आणि जे काय आपण येणाऱ्या भाविकांसाठी पाणी, लाईट आणि टॉयलेट्स याचे उपलब्ध आपण सगळं करून दिलेले आहे. आणि येणाऱ्या भाविकांची सोय व्यवस्थित व्हावा, त्याच्यासाठी लागणारा बंदोबस्त व्यवस्थित कसा व्हावा आणि लवकरात लवकर म्हणजे दर्शन येणाऱ्या भाविकांसाठी दर्शन हे लवकरात लवकर कसं होईल त्याची ट्रस्टनी दक्षता घेतलेली आहे. आणि 24 आणि 25 या दिवशी 24च्या रात्री पूर्ण रात्र आणि 25ची पूर्ण रात्र आपण मंदिर भाविकांसाठी खुले ठेवण्यात आलेले आहे. आणि हे या पद्धतीने ट्रस्टने नियोजन केलेले आहे. येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचे पेन असेल, रायगड असेल, कोकण असेल, सगळे जे भाविक भक्तांचे चैत्र पौर्णिमेला येणार आहे त्यांची सोय व्यवस्थित व्हावा या पद्धतीने ट्रस्टनी उपाययोजना केलेल्या आहे. आणि आजच्या मिटिंगला आगरी कोळी समाजातले काही पदाधिकारी, आजच्या जे मानकरी आहेत पालखीचे तेही उपस्थित होते. म्हणून सगळ्या भाविकांना एकच विनंती, सुखरूप यावा आणि सुखरूप जावा आणि असे आई एकविराचरणी प्रतिज्ञा करतो. माझ्या दोन नमस्कार. पोलीस दलाच्या वतीने बंदोबस्ताकरता 30 अधिकारी आणि सुमारे 300 कर्मचारी देण्यात आलेले आहे. तसेच माननीय कलेक्टर साहेबांच्या आदेशाने वाहतूक वळविण्यात आलेली आहे, जेणेकरून भाविकांना कुठेही अडचण होऊ नये किंवा ट्रॅफिक जाम होऊ नये. तर सर्वांना पोलीस दलाच्या वतीने विनंती आहे की सर्वांनी माननीय कलेक्टर साहेबांनी दिलेल्या आदेशाचे पालन करावे व आम्हाला सहकार्य करावे. तसेच दरवर्षीप्रमाणे संस्थांच्या मदतीने आम्ही मागील 15 दिवस झाले यात्रा जी आहे ती सुरळीतपणे कोणालाही काही त्रास न होऊ देता कशी पार पाडता येईल यासाठी आम्ही सहकार्याने काम करतो आहे. अपेक्षा आहे की भाविकांचे आम्हाला पूर्ण सहकार्य मिळेल आणि आईच्या आशीर्वादाने दरवर्षीप्रमाणे शांततेत यावर्षी यात्रा पार पडेल अशी अपेक्षा ठेवतो. धन्यवाद. मागील महिनाभरापासून यात्रेची तयारी या ठिकाणी आपली सुरू आहे. 24 आणि 25 हे 2 यात्रेचे प्रमुख दिवस आहेत. साधारण किती भाविक गडावरती येणं अपेक्षित आहे आणि कशा पद्धतीने आपण आलेल्या भाविकांना या ठिकाणी दर्शनाची सुविधेचे नियोजन केलेलं आहे? जास्तीत जास्त भाविक म्हणजे 3 ते 4 लाखाच्या आसपास भाविक इथं गडावर येतील. त्या हिशोबाने आम्ही पाण्याची याची सगळी व्यवस्था इथं केलेली, पार्किंगची व्यवस्था केलेली, बस पार्किंग, ST पार्किंग जेवढे आहे. आणि जसं म्हणजे आपलं लोणावळा ग्रामीणचे तायडे साहेब आणि आमचे सर्व ट्रस्टी मिळून पुढं त्यांच्या पद्धतीने आपल्याला कशी पार्किंग करता येईल, कसे रस्ते घेता येईल, हे गेल्या 15 दिवसापासून हे सगळं नियोजन चालू आहे. बोलू